आनंदाची बातमी, कारण एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे. एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोहोळ सध्या आपल्यासोबत आहेत, ज्यांनी आताच जे पहिले प्रवासी आहेत त्यांना बोर्डिंग पास देखील दिलेले आहेत. अण्णा, तुम्ही संपूर्ण एअरपोर्टचा आढावा देखील घेतलेला आहे. बरेच दिवस सुरू होतंय की नाही असा प्रश्न होता, मात्र आज सुरू झालेला आहे. आज खरं तर पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट की नवीन टर्मिनल आज प्रत्यक्षात सुरू झालं. आज 9 उड्डाणं या ठिकाणी होती, 9 डिपार्चर आणि 9 अरायव्हल्स या ठिकाणी होतात. उद्यापासून ती 16 ही वाढत जाणार आहे आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसात पूर्ण जुन्या टर्मिनलचे जे काही ऑपरेशन आहे ते पूर्ण या नवीन बिल्डिंगमध्ये, नवीन टर्मिनलमध्ये सुरू होईल. खरं तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात मागच्या 10 वर्षात या क्षेत्रात खूप मोठी क्रांती झाली. आपण जर पाहिलं तर देशभरात जवळपास 75 नवीन एअरपोर्ट्स तयार झाले. जवळपास आपण जर पाहिलं 470 नवीन एअर रूट तयार झाले. असं असताना पुण्यामधलं हे सुद्धा जे टर्मिनल आहे ते माननीय मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झालं होतं. ऑपरेशन आज सुरू झालं. इतकी सुंदर वास्तू आहे. आपण जर पाहिलं तर खरं तर आमच्या पुण्याची संस्कृती, आमच्या या महाराष्ट्राची संस्कृतीचं दर्शन आणि त्याला आधुनिकतेची जोड, इतका चांगला संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जवळपास 52,000 स्क्वेअर मीटर इतकं मोठं क्षेत्र या टर्मिनलचं आहे. वर्षभरात 90 लाख ते 1 कोटी प्रवासी या ठिकाणी प्रवास करतील, इतकी मोठी क्षमता आहे. आणि म्हणून गेल्या अनेक दिवसांचं पुणेकरांचं स्वप्न ते पूर्ण झालं होतं. आज प्रत्यक्षात त्याचा अनुभव आता पुणेकर घेतील. आणि त्याचबरोबर आता पुणेकरांना अपेक्षा आहे की विमान संख्या जी अर्थातच उडान इथून होतात ती वाढवावी. इंटरनॅशनल फ्लाईट सुद्धा इथून जावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. वारंवार ही मागणी सुद्धा होतीये. त्यासाठी आपण काय पाठपुरावा करणार आहात, तशी काय योजना आहे? नाही, ज्या दिवशी खऱ्या अर्थानं या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मला पुणेकरांनी निवडून दिलं त्या दिवसापासून हे काम खरं तर सुरू पण झालं. आणि त्यात चांगला योग असा आहे की मला नेमकी सिव्हिल एव्हिएशन या खात्याचं मला राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सुद्धा मिळाली. आणि त्यामुळे अनेक वर्षाची पुणेकरांची मागणी आहे की इथलं विमानतळ आपलं वाढलं पाहिजे, विस्तार झाला पाहिजे, धावपट्टीचा विस्तार झाला पाहिजे, इथली उड्डाणं वाढली पाहिजेत. आज विदेशातली सुद्धा या ठिकाणची लोकांची जाण्याची संख्या या पश्चिम महाराष्ट्रातली खूप आहे. आणि म्हणून ताबडतोब या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं. आज तुम्हाला सांगतो की या विषयाचा OLS सर्व्हे होणं बाकी होता. तो माननीय राजनाथ सिंग साहेबांना मी भेटून OLS सर्व्हे ताबडतोब करण्यासाठी आपण मान्यता द्यावी विनंती केली. तो आपल्याला मिळाला. OLS सर्व्हे सुरू झाला. पुढच्या काळात OLS सर्व्हेच्या माध्यमातून हे आपल्याला कळेल की नेमकं इथं किती क्षेत्र आवश्यक आहे धावपट्टीच्या विस्तारासाठी. तर ते ताबडतोब आता पुढच्या काळात सुरू होईल आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून भूसंपादन होईल. या कामाला अत्यंत चांगली गती आलेली आहे. पुढच्या काही दिवसात आपल्याला हे काम सुरू झालेलं नक्की दिसेल. खरंच जर आपण बघितलं तर खूप सुंदर अशी वास्तू या ठिकाणी पुण्यासाठी खास तयार करण्यात आलेली आहे. जर आतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर आज उद्घाटन, अर्थातच पहिला प्रवासी इथून आता सोडलेला आहे. स्वतः मंत्री महोदयांनी त्यांना या ठिकाणी त्यांचा बोर्डिंग पास दिलेला आहे. आतमध्ये बघू शकतो आपण जे लगेज काउंटर्स असतात ते देखील खूप मोठे आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रवाशाला या ठिकाणी तात्काळ थांबावं लागणार नाही. वेगवेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खास फूड कोर्ट देखील या ठिकाणी असणार आहे. आणि जर आपण बघितलं तर 1 कोटी प्रवासी इथून प्रवास करू शकतील पूर्ण वर्षभरात, अशी व्यवस्था, असं सुसज्ज असा हा एअरपोर्टचा जो टर्मिनलचा जो नवीन पार्ट आहे तो या ठिकाणी तयार आहे. आणि आजपासून याला वापरण्यास सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने पुणेकर या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांना इथून जायचंय आणि ते देखील उत्सुकता आहे सगळ्यांमध्ये आणि एक वेगळ्या चेहऱ्यावर आनंद देखील या ठिकाणी दिसतोय. कारण बरेच दिवसांपासून याचं उद्घाटन होतंय, परंतु वापरण्यात हे कधी येणार असा पुणेकरांना प्रश्न होता. मात्र ते आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि प्रवासी यापुढे या नवीन टर्मिनलचा देखील वापर करणार आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.